Good morning, everyone, and very welcome. Chalo, join fast. Okay. So today we are going to start with the very most important. अभी तक तो अपन ने क्या किया बच्चों? जीपी के बारे में सोचा, जैसे अपन एपी के बारे में लास्ट ईयर किए थे. उसी तरह आपण आता काय पाहणार आहोत? तर जीपी पाहणार आहोत. जीपी ची सम काय पाहणार आपण त्याची सम. आधी आपण समजून घेऊ की व्हॉट इज दिस कन्सेप्ट इज, जेणेकरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करणं सोपं जाईल. कधी कधी काय होतं की आपण डायरेक्टली एक्झाम्पलवर जम्प करतो आणि कन्सेप्ट अशी अशी राहून जाते. This concept has a more relevance in your CA foundation. Yes, actually, whole chapter is important. That's why we are going with that much slower speed. Yes, chalo, let's check the concept. ओके, चलो मैं एक सीक्वेंस ले लेता हूं यहाँ पे फॉर माय रेफरेंस. 2, 4, 8, 8 के बाद आएगा 16, 32. ओके, 1 2 3 4 5. ओके, हा एक फायनाइट सेट सिक्वेन्स मी इथे घेतलाय. कोणता घेतला बाळांनो? फायनाइट. ओके एव्हरीवन, आर यू देअर? आता त्यांनी मला काय सांगितलं की पाहिजे कन्सेप्ट काय माझी सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ जीपी. सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ जीपी म्हणजेच काय? सपोज जर मला पाहिजे की त्यामध्ये मला 1 2 3 4 5 हे जे 5 नंबर आहेत, वेदर दीज आर इन जीपी चेक करा. 4 डिवाइड बाय 2 आन्सर इज 2. 8 divided by 4 answer is 2. 16 divided by 8 answer is 2. 30 divided by 16 answer is again 2. So this sequence is in GP. Okay, is in GP. ओके, अब ये क्या बोल रहे हैं? ये जीपी में, और उसको मुझे क्या चाहिए बच्चों? सम चाहिए. मतलब क्या? अगर मैं बोलता हूं दिस इज अ फिफ्थ टर्म, ये क्या बच्चों? फिफ्थ टर्म. दिस इज T1, दिस इज T2, दिस इज T3, T4 एंड T5. ओके, तो ये ये क्या बोल रहे हैं? फिफ्थ टर्म तक जो भी नंबर्स है, फिफ्थ टर्म तक जो भी नंबर थे, उसका क्या लो? सम ले लो. तो उसको अपन डिनोट करते हैं एस एन. इसको क्या डिनोट करते हैं बच्चों? अपन एस एन से. बोलो बांधो. उसको अपन डिनोट क्या करेंगे? एस एन से. यस, वो अपन ने कल देखा. यस, अभी मुझे क्या निकालना है बच्चों? फिफ्थ टर्म निकालना है ना, तो मैं इसको बोलूंगा S5. क्या बोलूंगा बच्चों? S5. आता सगळ्यांची टोटल क्या? 2 + 4 + 8 + 16 + 32. कितना आता है बच्चों? देखो यहाँ पे 6 आणि 8 14. येस, 14 आणि किती झाली तर 30. 30 म्हणजे 62. आन्सर किती येते माझं? 62. येस. आता पहा, मी माझी फिफ्थ टर्म पर्यंत माझी टोटल किती बांधनो? 62. त्याला मी म्हणणार बांधनो सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ जीपी. त्याला मी म्हणणार सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ जीपी. लेकिन मला इथं फायनाइट सिरीज असल्यामुळे मी क्लिअरली सांगू शकतो की 5व्या टर्म पर्यंत जे टोटल आहे दॅट इज 62. ओके, फॉर्म्युलेने कसं करायचं ते आपण पाहूया. ओके, त्यानंतर अजून एक कन्सेप्ट तुमची या ठिकाणी मी घेऊ इच्छितो. एकदम इझी आहे. पाहिजे सपोज मी इथे काय काढला? S4 काढला. काय काढला बांधून मी इथे? S4. S4 काढला म्हणजेच काय बांधू? 2 + 4 + 8 + 16. त्याची टोटल किती बांधू माझी? 30. किती आली बांधू माझी टोटल? 30. एव्हरीवन अग्रीइंग विथ दिस? दिस इज 62 और दिस इज 30. मेरे को जो चाहिए वो, लेकिन मुझे क्या करना पड़ेगा? ग्रुप लेना पड़ेगा. पहले 4 या पहले 5 या पहले 6. ऐसा नहीं कर सकते कि बीच के 4. नहीं, वो नहीं चलेगा. समजते बाळांनो? हा, ते एक ऍडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला देऊ शकतात ते. बट सम ऑफ जीपी स्टार्ट्स विथ द फर्स्ट टर्म एव्हरी टाइम. ओके, इट स्टार्ट्स विथ व्हाट? फर्स्ट टर्म एव्हरी टाइम. ओके बच्चों, चलो अभी यहाँ पे एक छोटी कन्सेप्ट पाहिजे. काय म्हणतात की जर का पहा मी S5 मधनं S4 म्हणजे काय? सम ऑफ फिफ्थ टर्म मधनं सम ऑफ फोर्थ टर्म. लक्षात घ्या. वी आर नॉट डिडक्टिंग द टर्म्स, वी आर डिडक्टिंग, वी आर मेकिंग डिडक्शन विद इन देअर समेशन. मग सांगा S5 किती वाजनं माझा? 62. येस, त्यातनं मी काय लेस केला बाळांनो? S4 किती वाजनं माझा तो? 30. व्हॉट आय एम गेटिंग? 32. व्हॉट इज माय 32? लेट्स चेक.
What is my 32? Is a T5. Yes? 32 काय म्हणतो माझा T5. म्हणजेच काय, जर का मी दोन सक्सेसिव्ह समेशन सपोज जर घेतल्या, म्हणजेच काय, जसं S5 आणि S4. S5 हा एक ऍडिशनल टर्म त्यामध्ये ऍड झालेली आहे, त्याच्या आधीची एक टर्म सोडून कोण आहे बांधो S4 आहे. येस, आर यू गेटिंग दिस? तर मला काय मिळते बांधो, माझी लास्ट टर्म मिळते. काय मिळते माझी लास्ट टर्म, म्हणजेच काय, ये जो जिसमें से लेस किया ना ये मिलेगा मुझे S5 मिलेगा. क्या मिला मुझे? T5 मिला कि नहीं यहाँ पे? एवरीवन मेक श्योर दैट यू हैव अंडरस्टूड दिस. ये बहुत इंपॉर्टेंट है, बहुत एग्जांपल में अपन इसको यूज करने वाले. एवरीवन एक्सक्यूज मी, एवरीवन मेक श्योर दैट यू हैव अंडरस्टूड दिस. तो देखो यहाँ पे एक फॉर्मूला में यहाँ पे तैयार करता हूं ऐसा, Tn इज इक्वल टू Sn मायनस Sn मायनस 1. आता मी n ची जी व्हॅल्यू ना पुट n इज इक्वल टू काय करतो 5 पुट करतो याच्यामध्ये काय मला T5 इज इक्वल टू S5 मायनस S4. येस, आर वी गेटिंग दिस फॉर्म्युला? सिंपल वे मध्ये फक्त बेसिक आहे, जे खूप हार्डली समजतं, 4-5 ओळींचं बेसिक आहे की Sn म्हणजे काय, Sn माइनस 1 म्हणजे काय. बच्चों को लगता है जो समेशन है वो भी जीपी में आएगा. नहीं, अरे समेशन कैसे जीपी में आ सकता है, समझ रहे हो? ये समेशन है अप टू 4th टर्म, ये समेशन है अप टू 5th टर्म, बस, बाकी उसका कोई रोल नहीं है. इट इज जस्ट समेशन. S4 मतलब पहले 4 टर्म का समेशन, S5 मतलब पहले 5 टर्म का समेशन. ओके, तो जितना बेसिक्स इसको कर सकते अभी कर लो. ये बच्चों, सो नीचे लिखो रिमार्क, नीचे लिखो रिमार्क, और ये फॉर्मूला लिख दो आप, जो ब्लू में मैंने सर ये किया, उसको हाईलाइट किया है. ओके बच्चों, सम ऑफ जीपी क्या होता है वो समझा, उसके फॉर्मूला छोड़ दो, उसका फॉर्मूला अपन देख लेंगे बाद में, हल्लो हल्लो देखेंगे उसको, लेकिन क्या होता है, हैव यू अंडरस्टूड दैट, वो एक बार देख लो. राइट डाउन रिमार्क, Tn is equal to Sn minus Sn minus 1. आता फायनाईट सिरीज होती आपली, म्हणून आपल्याला खूप इझी गेलं वाढ नाही. ओके, तो कधी कधी आपलं इनफाइनाइट सीरीज येईल बघा, लक्षात घ्या. इनफाइनाइट सीरीज म्हणजे काय, कि इसके अंदर का अपने को लास्ट टर्म पता ही नहीं है, लास्ट टर्म क्या है ना वो अपने को पता ही नहीं है. तो उस केस में क्या होता है बच्चों, अपने को एन के अंदर खेलना पड़ता है, एन. द आंसर इज इन एन लाइक दिस, ये टाइप में थोड़ा सा आंसर होगा वो, समजते बाळांनो? त्यामुळे घाबरण्यासारखं काही नाहीये, फक्त आपली कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर एव्हरीथिंग विल बी इझियर टू अस. दॅट्स वाय मी तुम्हाला आता पहिले स्टार्टिंगला या दोन कन्सेप्ट गेल्या की एस एन म्हणजे काय, Sn मायनस 1 म्हणजे काय, आणि हे त्याचा डिफरन्स काय असतो. दोन कॉन्झिक्युटिव्ह सम जर असतील त्यातला डिफरन्स काय तो लास्ट टर्म, दॅट इज Tn येते की नाही. यस, व्हेरी गुड. चलो अभी टेक न्यू पेज एंड गिव हेडिंग एग्जांपल्स. डायरेक्टली स्टार्ट करेंगे बच्चों अपन एग्जांपल से. उसके पहले कल जो फॉर्मूले लिखे उसको फटाक से रिवाइज करो, करना है अपने को, मतलब विल डू दैट. तुम मत लिखो, हेडिंग दो बस, एग्जांपल्स. ओके, देखो सम ऑफ फर्स्ट एन टर्म्स ऑफ जीपी का कल अपन ने फॉर्मूले लिखे. तुम तुम्हारा पेज ओपन करो और वहां पे सिर्फ देखो, हे सर्व फॉर्म्युला फक्त पाहायचे. ओके, नंबर 1,
नंबर 1 क्या बांध दो, व्हेन और फॉर जो भी लिखा है, ठीक है। व्हेन मॉड ऑफ आर इज ग्रेटर देन 1, यस, आर का वैल्यू ये क्या है बच्चों, ग्रेटर देन 1 है, मतलब कैसा, जीरो नहीं है बच्चों, यहाँ पे क्या बच्चों, ग्रेटर देन 1। मॉड ऑफ आर मतलब नेगेटिव रहा तो मॉड से वो पॉजिटिव हो जाएगा, यस। तो अपन कौन सा फॉर्मूला यूज करेंगे बच्चों, एस एन इज इक्वल टू एवरीवन एट योर होम a इंटू ब्रैकेट r रेस टू n माइनस 1 अपॉन r माइनस 1, ये फॉर्मूला अपन क्या करने वाले, यूज करने वाले। अब यहाँ पे देखो बच्चों, a मतलब क्या होगा, फर्स्ट टर्म, r मतलब क्या होगा बच्चों, कॉमन रेशियो, ओके, कॉमन सेंस एकदम, जो अपने को कहां से मिलेगा, सीक्वेंस से मिलेगा, ओके। नेक्स्ट, second formula that we have seen is mod of r is less than 1 का फॉर्मूला, यस। क्या है बच्चों वो फॉर्मूला, एस एन, उससे कैसे निकालेंगे, देखो a इंटू ब्रैकेट 1 माइनस आर रेस टू एन अपॉन 1 माइनस आर, ब्रैकेट कंप्लीट। नंबर 3, फॉर एन सॉरी आर इज इक्वल टू, क्या था बच्चों, 1 था लास्ट वाला, सेकंड लास्ट वाला, यस। तो इसका एस एन इज इक्वल टू एन इंटू ए, दैट्स इट। अगर 1 उसका होगा रेशियो तो क्या करेंगे, सिंपली एन इंटू ए करेंगे, यस। उसके बाद नंबर 4, फॉर आर इज इक्वल टू -1, करेक्ट है, ओके। तो देखो इसका फॉर्मूला क्या आएगा, एस एन इज इक्वल टू ए अपॉन 2 इंटू ब्रैकेट 1 माइनस -1 रेस टू एन, ओहो, रेस टू एन, ये मेरा आ जाएगा यहाँ पे आंसर, यस। ये फॉर्मूला अपन ने कल देखे, फटक से इसको रिवाइज करो। अभी और बहुत सारी चीजें जो इसके अंदर, इस चैप्टर के अंदर अपने को देखने, सो कीप ऑन रिवाइजिंग द प्रीवियस वन। सो असं नको व्हायला की तुम्ही मागचे विसरत चाललेत आणि पुढचं तुमचं 1 नंबर होतो, काय शिकवतात सर 1 नंबर, असं नको करू। तुम्ही घरी प्रॅक्टिस करताल तर तुम्हाला कळणार आहे काय शिकवतात सर, तर काय शिकवतात सर, असं होऊन जाईल। डन, एकदम इजी है फॉर्मूले, कुछ भी नहीं, सिंपल में। और प्रैक्टिस इसको और अपन क्या करेंगे, पॉलिश करेंगे, डोंट वरी, ओके। चलो, सो एग्जांपल्स, फॉर द फॉलोइंग जीपी फाइंड एसएन। For the following GP, find SN. Question number 1, write down. Three, 6, 12, 24. 3, 6, 12, 24 और डॉट डॉट। देखो यहाँ पे क्या है बच्चों, आगे अपने को ये बोल रहा है, ये इनफाइनाइट सीरीज है। कौन सा सीरीज है, इनफाइनाइट, मतलब इसको एंड नहीं है, तो इसको अपन डायरेक्टली सम में निकाल सकते हैं, लेकिन अपन उसका फॉर्मूला तैयार करके रख सकते हैं। ये सीरीज के लिए अपन क्या कर सकते हैं बच्चों, फॉर्मूला तैयार करके रख सकते हैं कि भाई इस आगे अगर ऐसा फॉर्मूला आएगा तो हम ऐसे ऐसे उसको यूज करेंगे, ये बच्चों। चलो फिर आज अपन काय करणार बांधो, व्हाट विल फाइंड द रेशियो, ओके। चलो, देयरफॉर a इज इक्वल टू बच्चों कितना मेरा 3,
एंड आर इज इक्वल कितना आहे बच्चों मेरा 6/3 इज इक्वल टू 2. ओके बच्चो, आता लक्षात घ्या. आता सर सगळ्यांना चेक करायची गरज आहे का? अजिबात नाही, कारण की ते क्लिअरली म्हणतात द फॉलोइंग आर इन जीपी. ओके, त्यामुळे जीपी मध्ये असल्यामुळे आपण एकच टर्म चेक करू. आपल्याला ते विचारत नाहीयेत की चेक वेदर द फॉलोइंग टर्म्स आर इन जीपी. जेव्हा चेक करत असेल तेव्हा आपण सर्व करू. आय गेटिंग दिस बच्चो? मग सांगा वेदर 2 इज ग्रेटर दॅन 1 ऑर लेस दॅन 1. 2 is less than 1 or greater than 1. It is greater than 1, therefore it is greater than 1. तो अगर वो greater than 1 है तो बच्चों फॉर्मूला कौन सा यूज करेंगे बच्चों? अपन फर्स्ट फॉर्मूला बोलो बच्चों. अगर ये ग्रेटर दॅन 1 है तो बच्चों फॉर्मूला बोलो. देखो फॉर्म्युला में जाओ, माझ्या स्क्रीनवर पाहत बसू नका. तुम्ही फॉर्म्युलेमध्ये जा आणि तिथे चेक करा की कोणता फॉर्म्युला आपल्याला यूज करावा लागेल. तुमच्या पेजवर जा. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, that should be your answer. यापैकी कोणता? फर्स्ट फॉर्म्युला, बिकॉज 2 is greater than 1. yes, चलो फिर therefore using which formula? Sn is equal to a into ब्रॅकेट. हा बच्चों क्या था फॉर्म्युला? अपने अपने घर पे जोर जोर से बोलूंगे, घरचे झोपले तरी पण. r⁻n−1 अपॉन r−1 ब्रॅकेट कंप्लीट. ओहो, यस बच्चों, चलो. सो बस पुट करो Sn. अपने को पता नहीं वो तो निकालना है. ए का वैल्यू है अपने पास 3. ए मतलब क्या है? फर्स्ट टर्म. r⁻n मतलब क्या? 2⁻n. आर का वैल्यू कितना बच्चों मेरा? 2 -1 अपॉन 2 - 1 ब्रैकेट कंप्लीट. सो Sn इज इक्वल टू 3 इंटू ब्रैकेट 2⁻n−1. दिस इज माय Sn का फॉर्मूला. यस बच्चों, ये आ गया मेरा Sn का फॉर्म्युला. अभी आपण इसको क्रॉस चेक करेंगे. पहा आपल्याला इथे दिस इज द आन्सर, पण आपल्याला आपली कन्सेप्ट क्लिअर करायची ना अजून. हा फॉर्म्युला तर आला आपला, पण आपल्याला आपली अजून कन्सेप्ट आपल्याला खूप सारी क्लिअर करायची आहे. म्हणून आपण काय करू बाळांनो, इथे आपल्याला 24 पर्यंत माहित आहे सिक्वेन्स ना हा. ओके, म्हणजे आपल्याला 4 टर्म्स माहित आहेत. तर याची आपण टोटल इथे करून घेऊयात. किती होते बाळांनो? पहा 24 आणि 6 किती झाले? 30, 40 आणि 46, 45. टोटल किती होते बाळांनो याचे आपल्यानुसार? 45. फॉर्म्युलानुसार पण किती यायला पाहिजे? 45 यायला पाहिजे. ओके, चलो. मग मी इथे काय करतो? S4 पुट करतो. येस. सो 3 इंटू 2⁻4 -1 ब्रॅकेट कंप्लीट. ये ही फक्त एक प्रकारचं क्रॉस चेक आपण करतोय, जे व्हाईट मध्ये लिहिले ते. दिस इज डू नॉट फॉर्म पार्ट ऑफ युअर आन्सर. ओके, दिस इज फॉर युअर अंडरस्टँडिंग ओनली. सो S4 म्हणजे किती बांधो? 3 इंटू 4 चोक 16 -1. सो इज इक्वल टू 3 इंटू 15 इज इक्वल टू 45. इज इट मॅच्ड? 45. सपोज आपल्याला फिफ्थ टर्मचा फॉर्म्युला काढायचा असेल तर आपण एनची व्हॅल्यू काय करू? इथे 5 पुट करू. जर आपल्याला 10th टर्म पाहिजे असेल तर एनच्या ठिकाणी आपण काय करू? 10 पुट करू. बच्चों देखो ये समझ गया ना, बस खत्म. मैथ्स में बच्चों को लगता है यार अननोन चीजों के बारे में जब क्वेश्चन आता है ना वो बहुत डिफिकल्ट है, लेकिन वो बहुत इजी रहता है उल्टा. बस अपना कंसेप्ट बस क्लियर करो कि अपने को क्या करना है. इस यहाँ पे एन मतलब क्या, जो जो वैल्यू आएगा ना वो अपन वहां पे पुट कर देंगे. अगर अपने को 10 तक चाहिए तो 10 का वैल्यू पुट करो, वी विल गेट अवर आंसर. यस बच्चों, समझा? सो राइट डाउन द आंसर.
ग्रेट. चलो नेक्स्ट. आता हा जो क्वेश्चन आहे बाळांनो, क्वेश्चन नंबर 2, आपण वाटल्यास चला लिहून काढूयात, पण थोडंसं कॉन्सन्ट्रेशन तुम्हाला द्या, कारण की पहिल्यांदा थोडंसं हेवी क्वेश्चन आलाय. एवढा पण हेवी नाहीये, बट नॉर्मल आहे. सो राईट डाऊन पी कॉमा क्यू कॉमा क्यू स्क्वेअर अपॉन पी क्यू क्यूब अपॉन पी स्क्वेअर. नंबर 2. पी क्यू क्यू स्क्वेयर पी कॉमा क्यू क्यू स्क्वेयर अपॉन पी, ऐसा कुछ है ना, क्यू स्क्वेयर अपॉन पी कॉमा क्यू क्यूब अपॉन पी का स्क्वेयर डॉट 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 होगा ही होगा, 100% होगा. येस. ओके. सो इथे पाहू आता नंबर्स नाही आहेत, सो आपल्याला काय करावं लागेल, काहीतरी स्टैंड घ्यावा लागणार है. ओके चलो. सो यहाँ पे ए का वैल्यू क्या होगा बच्चों मेरा, पी, और मेरे आर का वैल्यू क्या आ जाएगा बच्चों, क्यू अपॉन पी. खत्म, ज्यादा दिमाग लगाने का नहीं, क्योंकि ऊपर ही वो बोल रहे दीज आर इन जीपी. तो आर का वैल्यू कितना आ गया बच्चों मेरा, क्यू अपॉन पी. अभी देर आता मला सांगा, हा जो क्यू अपॉन पी आहे, हा लेस दॅन 1 आहे का ग्रेटर दॅन 1 आहे. आय डोंट नो दॅट. तुम्हाला दोन्ही फॉर्म्युला लावा लागतील त्याला. आता 1 आणि -1 तर होऊ शकत नाही, कारण की मग हे तर डायरेक्ट 1 1 1 सगळे होऊन जातील ना. समजले बांधव, हे सर्वच 1 1 होऊन जातील मग. सो 1 आणि -1 चे चान्सेस नाहीच आहेत. सो एक तर हा लेस दॅन 1 असेल किंवा ग्रेटर दॅन 1 असेल. समजते बांधव, हा जो माझा रेशिओ आहे दॅट माइट बी लेस दॅन 1 ऑर ग्रेटर दॅन 1. ओके. मग मी पहिल्यांदा घेतो याच्यामध्ये ए नको घ्यायला, रोमन 1 घेतो. ओके. त्याच्यामध्ये रोमन 1 घेतो. फॉर P अपॉन Q कौन सा लेंगे बच्चों, फर्स्ट फॉर्मूला क्या अपना, ग्रेटर देन 1 के लिए इज ग्रेटर देन 1. ओके चलो. सो बच्चों SN का फॉर्मूला बोलो, SN इज इक्वल टू, बोलो फटाक से बोलो तुम. चलो मैं ही बोलता हूँ. ओके, आज आदत से मजबूर. ओके. ए इंटू आर रेस टू एन -1 अपॉन आर -1 ब्रैकेट कंप्लीट. दिस विल बी माय द फॉर्मूला फॉर दिस. बच्चों आई देयर. चलो. सो एस एन इज इक्वल टू, ए का वैल्यू क्या बच्चों मेरा, पी, इंटू ब्रैकेट आर का वैल्यू क्या बच्चों मेरा, क्यू अपॉन पी क्यू अपॉन पी, उसका क्या आएगा बच्चों, ब्रैकेट रेस टू एन -1 अपॉन क्यू अपॉन पी -1 ब्रैकेट कंप्लीट. बस इसका एलसीएम निकालो, यू विल गेट योर आंसर. खत्म, बाकी बाकी कुछ नहीं होगा. सो इज इक्वल टू पी इंटू ब्रैकेट, देखो क्या आएगा, q रेस टू n -1 अपॉन p रेस टू n मल्टीप्लाइड बाय p इंटू q, नहीं यहाँ पे p आएगा, q माइनस p. समझा बच्चों, ये एलसीएम निकाला और मल्टीप्लिकेशन जो ऊपर लेके आया. बस p से अंदर मल्टीप्लाई कर दो, तो p इंटू पी बन जाएगा मेरा p स्क्वेयर. देखो यहाँ पे मेरा एस एन बन गया q रेस टू n माइनस p अपॉन p रेस टू n इंटू p चा स्क्वेयर अपॉन q माइनस p. दैट्स इट, खत्म.
आता इथे सर्वच अननोन आहे, त्यामुळे काही लोकांना हे अवघड दिसू शकतं, बट ऍक्च्युली दिस इज नॉट डिफिकल्ट. इज इट डन? अभी दूसरा क्या बच्चों, फॉर P अपॉन Q इज लेस देन 1. फॉर P अपॉन Q ये क्या बच्चों, लेस देन 1. उसका फॉर्मूला क्या बच्चों मेरा, Sn इज इक्वल टू, लेस देन 1 के लिए फॉर्मूला क्या बच्चों मेरा, एकदम उसके उल्टा. ओके, A इंटू ब्रैकेट 1 माइनस R रेस टू n अपॉन 1 माइनस R ब्रैकेट कंप्लीट. बस फॉर्मूला पुट करो. दिस स्टेप क्या, ही स्टेप परत पाहिजे का, त्यानंतर हे कसं आलं. ओके ओके ओके, मला समजलं. ओके ओके, अंडरस्टूड. की सगळ्यांना म्हणायचं सर ह्या पी ने तुम्ही ह्याला तर मल्टिप्लाय केलं, ह्याला का नाही मल्टिप्लाय केलं. करेक्ट है. सबका यही बोलना है. बोलो बच्चों, सर्वांना हेच म्हणायचंय की सर तुम्ही या पी ने या पी स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं, पण तुम्ही ह्याला का नाही मल्टिप्लाय केलं. ओके 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 ओके, चलो समझा, मुझे समझा. दिस इज अ कॉमन मिस्टेक दैट एवरी स्टूडेंट डू इन देयर प्राइमरी एजुकेशन. वो कंसेप्ट को समझते हैं. देखो बच्चों यहाँ पे, ओके एक एग्जांपल है तो ये जिन लोग को समझा है, गो एड विद दिस. कुछ नहीं, इसके अंदर वैल्यूज पुट करो और यू विल गेट योर आंसर. ओके चलो देखो, सपोज यहाँ पे मुझे क्या करना है, 2 मल्टीप्लाइड बाय 6 इंटू 2 करना है. ओके तो सांगा माझं उत्तर काय, 6 दुने 12, 2 इंटू 12 इज इक्वल टू कितना होगा बच्चों यहाँ पे 24. ओके सेम आहे बाळांनो माझं उत्तर इथे. सो तुमचं काय म्हणणं आहे की सर ह्या ब्रॅकेटमध्ये पी आहे आणि पीला मल्टिप्लाय करायचं ह्या दोन्ही टर्म्सला. करेक्ट आहे. एव्हरीबडी वॉन्ट्स दॅट ओनली की सर पी ने ह्याला मल्टिप्लाय केलंय तर ह्याला पण मल्टिप्लाय करा. येस, सो लेट्स चेक क्या होगा यहाँ पे. आता मी काय करतो इथे ना, तुमच्यानुसार करतो. दिस इज करेक्ट वन और यहाँ पे मैं जो कर रहा हूँ दिस इज रॉन्ग वन. ओके चलो, सो 2 से मैं इसको मल्टीप्लाई करता हूँ. 6 दुने 12 मल्टीप्लाई बाय 2 दुने 4. आंसर कितना आएगा बच्चों यहाँ पे देखो, 24 48 आंसर आ जाएगा. तो सांगो बच्चों ये रॉन्ग है. यहाँ पे जो तुम बोल रहे हो ना ब्रॅकेट को 2, ये दोघांना मल्टिप्लाय करा. बाळांनो हे होतं फक्त ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनच्या केसमध्ये. मल्टिप्लिकेशनच्या केसमध्ये यू हॅव टू मल्टिप्लाय टू द वन थिंग ओनली. यू हॅव टू मल्टिप्लाय टू द वन थिंग ओनली. क्वेश्चनच्या केसमध्ये पण तेच होतं. आपण काय करतो लक्षात घ्या इथे, क्वेश्चनच्या केसमध्ये आपण काय करतो, सपोज 2 मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन सपोज 12 आहे, तर आपण काय करतो बेसक 12 आपण करतो. आन्सर येतं आपलं 6. मग मला सांगा ह्या 2 ने ह्याला का नाही मल्टिप्लाय केला, ह्यालाच का मल्टिप्लाय केला. समजतंय का. सो दिस हॅपन्स ओनली इन द केस ऑफ मल्टिप्लिकेशन अँड सॉरी दिस multiplication happens only in the case of addition and subtraction. समजलं बाळांनो. त्यामुळे इथे पहा, इथे ज्यावेळेस पहा इथे ब्रॅकेटच्या बाहेर पी आहे आणि आतमध्ये कोणतं साइन आहे मल्टिप्लिकेशन. सो आई नीड टू मल्टीप्लाई टू द पी ओनली, या फिर मुझे लगता है तो मैं इसको मल्टीप्लाई करूंगा ना, मुझे क्यों, या फिर मैं इससे कैंसिल कर डालूंगा. दैट इज माई चॉइस. लेकिन यहाँ पे अगर प्लस होता था, अगर यहाँ पे अगर प्लस होता था, प्लस यस प्लस होता था, तो इस पी से मुझे इसको भी मल्टीप्लाई करना, या फिर मतलब या पूर्णला मल्टीप्लाई करावं लागलं असतं आणि ह्यालाही मल्टीप्लाई करावं लागलं असतं. बट जस्ट बिकॉज देयर इज अ मल्टीप्लिकेशन, मैं किसी एक को ही मल्टीप्लाई कर सकता हूं. अंडरस्टूड. एवरीवन दोज हु हैड इट आउट, देखो ये ध्यान में रखो यहाँ पे सब. ओके इझी आहे. सो मल्टिप्लिकेशनच्या केसमध्ये आपण होत नाही. काय होतं, आपण ज्यावेळेस न्यूमरिक आपल्या समोर असतात ना, तर आपल्याला माहितीये हा मॅथचा पहिला नियम, आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करा. मग आपण आधी ब्रॅकेट सॉल्व्ह करतो आणि मग त्यानंतर आपण मल्टिप्लिकेशन करतो. मग सपोज जर इथं अननोन असते तर मग काय केलं असतं, मग त्याला सपोज इथं असतं 2 इंटू ब्रॅकेट ए इंटू बी, तर काय केलं असतं मग याला आपण 2ab.
म्हणजेच काय केलं बांधतो आपण, ए इंटू बी चं मल्टिप्लिकेशन केलं मग त्याला 2 ने मल्टिप्लाय केलाय. आपण ए ला पण 2 ने मल्टिप्लाय आणि बी ला पण 2 ने मल्टिप्लाय थोडी केलाय. समजतंय? सो दिस इज द थिंग. जर इथं मल्टिप्लिकेशन असेल, पहा हे अननोनच्या केसमध्ये खूप वेळा मुलं कन्फ्युजन करतात, म्हणजे करतात, 100% करतात. ओके चलो. अंडरस्टूड हर्षद? ओके, 3दा येस आलाय त्याचा ऑलरेडी. चलो, सो फिर यहाँ पे पुट कर दो एस एन इज इक्वल टू ए का वैल्यू क्या है, व्हाट इज द वैल्यू ऑफ ए का वैल्यू क्या था, पी. हाँ, सो पी इंटू ब्रैकेट 1 माइनस आर रेस टू एन म्हणजे क्यू रेस टू एन अपॉन पी रेस टू एन अपॉन 1 माइनस क्यू अपॉन पी. देखो यहाँ पे एस एन इज इक्वल टू क्या आ जाएगा, पी इंटू ब्रैकेट p रेस टू n माइनस q रेस टू n अपॉन p रेस टू n मल्टीप्लाइड बाय p रेस टू p माइनस व्हाट, q. ब्रैकेट कंप्लीट. सो बस इसको बस अंदर मल्टीप्लाई कर दो इस p से. सो एस एन इज इक्वल टू p रेस टू n माइनस q रेस टू n अपॉन p रेस टू n इंटू p चा स्क्वेअर अपॉन p माइनस q. ब्रैकेट कंप्लीट. जर तुम्ही डाऊट विचारताल तर तुमचे डाऊट क्लिअर होणार आहेत. मला काय, मला तर रेग्युलर सवय होती, मी पटकन पुढे गेलो निघून. सो कीप आस्किंग युअर डाउट्स. आता तुम्हाला कळलं की मी याला कॉम्प्लिकेटेड का म्हणलो होतो, कारण की इथे अननोन आहेत ना सर्व. इज इट डन द राइटिंग? चलो, लेट्स गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2. फॉर अ जीपी ए का वैल्यू दिया है, आर का वैल्यू दिया है, S6 पूछा है. तो यहाँ पे क्लियर क्वेश्चन है अपने को. और बोल रही है जीपी में खत्म ना, जीपी में तो वो ही डिक्लेरेशन देना ना, जीपी में है भाई. तो अपन का भी इतना डाउट लेना उनके ऊपर, ठीक है, जीपी में तो है, खत्म बात. अपन इसको भी तो चेक किया क्या, वो बोले ना एक बार जीपी में, बस हाँ है जीपी में, खत्म. ज्यादा फिर दिमाग नहीं लगाने का. लेकिन वो बोल रहे चेक वेदर दिस इन जीपी, हाँ तो चेक करो बाबा. चलो, ए का वैल्यू क्या दिया दिया हुआ बच्चों मरो मेरे को, 2. और आर का वैल्यू का बच्चों -2/3.
ओके, मग सांगा द मॉड ऑफ आर म्हणजे काय बांधो 2/3 वेदर दिस इज लेस देन 1 और ग्रेटर देन 1. दिस ऑब्वियसली दिस इज लेस देन 1 क्योंकि मेरा डिनोमिनेटर बड़ा है ना यहाँ पे, तो ये लेस देन 1 ही होने वाला है बच्चों. लावला पहिला फॉर्म्युला. मी लोकांनी पहिला फॉर्म्युला लावून मोकळे झाले. यहाँ पे लगेगा बच्चों सेकंड फॉर्म्युला. समझ रहे हैं? तो काही लोकांनी सेकंड फॉर्म्युला लावला पण असेल कारण की त्यांना वाटलं माइनस साइन है मुझे लेस देन 1. नो बेटा, अगर यहाँ पे मॉड्यूलस अपने को देखना है, मॉड्यूलस अगर यहाँ पे माइनस भी होता लेकिन -3/2 होता ये, तो अपने को फर्स्ट फॉर्मूला यूज करना पड़ता था. यस, तो इतना रॅपिडली डिसिजन नाही घ्यायचा, थोडं स्लो 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 हळू 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 स्टडीली आपण जाणार आहोत. यस, चलो. सो लेस देन 1 है, सो कौन सा फॉर्मूला लगेंगे बच्चों अपन? सो सेकंड फॉर्मूला. देयरफॉर Sn इज इक्वल टू कौन सा फॉर्मूला लगेंगे बच्चों अपन? सेकंड फॉर्मूला. व्हाट इज दैट? a इंटू ब्रैकेट 1 माइनस r रेस टू n अपॉन 1 माइनस r. ओहो, चलो, तो हर एक चीज का वैल्यू यहाँ पे पुट कर दो और अपने क्या निकलना है? Sn अपने को निकलना है, मतलब एंड n इज इक्वल टू कितना दिया बच्चों अपने को? 6 दिया है. यस, करेक्ट है. चलो, सो Sn मतलब S6 इज इक्वल टू a का वैल्यू कितना बच्चों मेरा? 2 इंटू ब्रैकेट 1 माइनस r कितना बच्चों मेरा? 2/3. लेकिन वो कैसा था? अरे माइनस है, माइनस साइन को मत भूलो रे. ब्रॅकेटचा रेस टू 6 आता तो पॉझिटिव्ह होऊन जाईल, काही प्रॉब्लेम नाही. -1 माइनस -2/3 ब्रैकेट कंप्लीट. ओ हो, चलो यहाँ पे. सो S6 इज इक्वल टू 2 इंटू ब्रैकेट. चलो, सो इसको मैं ऐसे बोलू क्या? 1 माइनस 2/3 ब्रैकेट रेस टू 6 अपॉन 1 प्लस 2/3. सॉरी, प्लस आ जाएगा यहाँ प्लस. यस, क्योंकि मेरा ये जो इवन है ना करके मेरा पॉजिटिव रहेगा, वो नहीं नहीं नेगेटिव रहेगा. सॉरी, भावना में बह गया मैं, नेगेटिव रहेगा. तो ये तो मेरा पावर 6 से करके पॉजिटिव हो जाएगा ना, पावर इवन है ना मेरा. बच्चों हैव यू अंडरस्टूड दिस? मैंने यहाँ पे इसका माइनस साइन क्यों हटा दिया? क्योंकि मेरा पावर कैसा है बच्चों? पॉजिटिव है. या फिर चलो तुम्हारा एक और एक मिसकंसेप्शन यहाँ पे मैं क्लियर करता हूँ. सपोज -2/3 आहे आणि ब्रॅकेट रेस टू काय बांधनो? 7 असता. ब्रॅकेट रेस टू काय असता? 7 न गेला, थोडा अवघड जाईल. आपण काय करू? क्यूब घेऊ. क्यूब म्हणजे सोपं आहे, छोटे आकडे येतील. ओके, -2/3 कंबाइंड माइनस साइन है. अब इस माइनस साइन का क्या करें? बोलो बच्चों, मैं सांगा विच वन इज करेक्ट? -2 ब्रैकेट क्यूब अपॉन -3 ब्रैकेट क्यूब, और इसको बोलता हूं ए, और इसको मैं बोलता हूं -2 ब्रैकेट क्यूब अपॉन 3 क्यूब, और इसको बोलता हूं बी, और 2 क्यूब अपॉन -3 का क्यूब. विच वन इज करेक्ट? सी. ए बी सी में से कौन सा सही है? या फिर कौन से दो सही है, कौन सा एक गलत है? या फिर कौन से दो गलत है, कौन सा एक सही है? जो भी सही है वो बोलो. Which one is correct? You have to state that which one is correct. So maximum are saying A is correct, A is wrong. ये दोनों सही है. थांबलेत होते बाबा, थांबलेत होते की बाबा कधी बाकीची इज्जत निघते ना आपण उत्तर देतोय हा हवा करायला. येस, करेक्ट है. बी एंड सी इज करेक्ट. अंडरस्टूड बच्चों? तो माइनस साइन यू कैन अलॉट टू द एनीथिंग. ओके, आयदर न्यूमरेटर और डिनोमिनेटर, यू कॅनॉट अलॉट इट टू बोथ. सो सेम बाळांनो, सेम झालं ना. मगाशी तुम्हाला जी कन्सेप्ट सांगितली बाळांनो तीच आहे ना. टेक दिस माइनस साइन एज अ -1. सो -1 से मल्टीप्लाई करो 2/2 और 3 को, है ना, कॉमन सेंस. बस -1 से एक तो इसको मल्टीप्लाई करो,
या फिर इसको डिवाइड करो. ओके, नो प्रॉब्लम. समझते बाळांनो? टेक इन दिस वे. -1 इसको क्या करो बच्चों, ऐसा यहाँ पे करो कन्वर्जन इसका. तो कॉमन सेंस में -1 से यू कैन मल्टीप्लाई टू द न्यूमरेटर और डिनोमिनेटर आइदर ऑफ दिस. You cannot multiply it to the both. Okay. So B and C are the correct one. B and C. जो A है that is wrong one बच्चों. काही मिसकन्सेप्शन आहेत ते तुमच्या डोक्यातनं काढा. ह्यामुळे ह्याच गोष्टीमुळे लोकांना मॅथ्स अवघड वाटतो, की बेसिक जे आहे ना तेच क्लिअर नाहीये. दॅट्स वाय असं वाटतं अरे काय मास्टर शिकवते, मास्टरलाच कळतंय. डोंट डू दॅट. यू हॅव टू. मॅथ्स इज ऑल अबाउट प्रॅक्टिस. पण सर मला सांगा, सिक्वेन्स सिरीजचा आयुष्यात कुठे वापर करणार आहे आपण? अरे वापर करू न करू म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण त्यासाठीच करतो, वापर होणार आहे म्हणून. पण लक्षात घ्या मॅथ्सचं काम काय आहे. जसं ट्रिग्नोमेट्री, ज्यावेळेस लास्ट टू इयर्स बॅक ट्रिग्नोमेट्री वॉज देअर इन युअर सिलेबस है ना, ट्रिग्नोमेट्री. ओके, तर ट्रिग्नोमेट्रीच्या केसमध्ये जे साइन कॉस्ट एंड सेक कोसेक कॉट, मुलं मला विचारायचे सर हम हमारी जिंदगी में कॉमर्स में किसको कहाँ पे यूज करेंगे. मी म्हणायचं ऑब्विसली तुम्ही कधी यूज करणार नाही. त्यामुळे गव्हर्नमेंटनी माझं ऐकलं, बोर्डानी, आणि यावेळेस ट्रिग्नोमेट्रीच काढून टाकलं पूर्ण. 11वी 12वी मधनं पूर्ण काढून टाकलं. ओके, बघा एवढी पॉवर पाहिजे तुमची, डिटर्मिनेशन पॉवर तुमची एवढी पाहिजे. ओके, जोक्स पार्ट. लक्षात घ्या ट्रिग्नोमेट्री आपण जेव्हा शिकतो त्यावेळेस आपल्याला 1000 फॉर्म्युले माहिती आहेत. 1000. ओके, बरं 1000 फॉर्म्युले पण माहित नाहीयेत आपल्याला. काय माहितीये बाळांनो, हे 1000 फॉर्म्युलेचे अजून 3000 फॉर्म्युले तयार करता येतात आपल्याला. अजून 3000 फॉर्म्युले तयार करता येतील. अँड नाव वी आर सॉल्विंग अन एक्झाम्पल. तर ह्या 3000 फॉर्म्युल्यापैकी कोणता फॉर्म्युला अप्लाय करायचा, याला म्हणतो आपण बाळांनो मॅनेजमेंट. याला म्हणतो आपण बाळांनो मॅनेजमेंट. सो तुम्ही कधी पण ऑब्झर्व करा, जे लोकांना मॅथ्स आहे, ज्या लोकांना मॅथ्स नाही, ज्या लोकांना मॅथ्स आहे ह्यांचा कॉन्फिडन्स हा नेहमी हाय राहतो. ओके, ज्या लोकांना मॅथ्स चांगलं आहे ना त्यांचा नेहमी कॉन्फिडन्स नेहमी हाय राहणार. का? कारण की त्यांच्यामध्ये ती मॅनेजमेंटची जी स्किल आहे ते डेव्हलप झालेलं असतं बिकॉज ऑफ मॅथमॅटिक्स. तुम्ही तुमच्या शाळेतला जो पण हुशार मुलगा आहे ना त्याला पहा मॅथ्स मध्ये चांगले मार्क्स असणार. कारण की मॅथ्स मध्ये त्याला एकदा मॅनेजमेंटचं स्किल त्याच्यामध्ये डेव्हलप झालं की तो ऑब्व्हियसली ते मराठीला पण अप्लाय करतो, हिंदीला पण अप्लाय करतो, संस्कृतला पण अप्लाय करतो, अकाउंटला पण अप्लाय करतो. दिस इज अ कॉमन थिंग. तुम्ही कधी पहा तुमच्या शाळेमधला हुशार मुलगा असेल तर तो मॅथ्स मध्ये चांगलाच असणार. असं कधीच होत नाही त्याचा इतिहास चांगला आहे आणि तो हुशार, असं कधीच होत नाही. सो हे जे मिथ आहे तुमच्या डोक्यामध्ये की सर मॅथ्स ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर सांगा ह्याचा आयुष्यात कुठे वापर करू. अरे नको करू बाबा. मी थोडी म्हणतोय करच बाबा. फक्त शेजारी क्लास नको टाकू माझ्या, बस मला तेवढं पाहिजे. समजतंय? समजतंय? ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर तर नाही करायचा उपयोग, नको करू, काही प्रॉब्लेम नाही. एकदा मला एखाद्याने विचारलं, मग म्हणून मी तुम्हाला सांगतो मॅथमॅटिक्स इज ऑल अबाउट मॅनेजमेंट. हे तुमचं मॅनेजमेंटचं स्किल वाढवतो. आणि तुम्ही कधी ऑब्झर्व करा, तुम्ही ज्या लोकांना मॅथ्स आहे, ज्या लोकांनी ओसी ऑप्ट केलाय, तर ओसी वाल्यांपेक्षा तुम्ही नेहमीच हे वर चढ राहणार. कारण की तुमच्यामध्ये मॅनेजमेंट स्किल डेव्हलप होतो. येस, ओसी मध्ये काय असं मॅनेजमेंट स्किल आहे का? ऍज नाहीये. हा, तो पण सब्जेक्ट महत्वाचा आहे, नाहीये असं म्हणत नाही आपण. बट मैथमेटिक्स अपनी अपनी एक अलग पहचान है उसकी, वो अलग एरिया में चलता है मैथमेटिक्स. यस, चलो इसको सॉल्व करो अभी माझ्याकडनं बघू. फक्त मायनस साइन का गेलं हे कळलं सर्वांना? येस, आय होप कळलंय. करो इसको सॉल्व, एलसीएम निकालो.
3/6 कितना आएगा बच्चों? 729। चेक करो एक बार। वेरी गुड, बस वैल्यूज पुट कर दो। 2/6 कितना आएगा बच्चों? 64। खत्म। बस सॉल्व करो इसको बस। सो जमलं त्याला मल्टिप्लाय करा, नाही तर असं राहून द्या. पहा काय करायचं ते. 5 ने जाईल ना भाग इथे वरती. 6 ने पण खाली जाईल, कारण की तो अल्टिमेटली 3 चा मल्टिपल आहे ना तो. करा. टेल मी इसका फाइनल आंसर. S6 कितना आएगा? पे 266 अपॉन 243 करेक्ट है. दिस इज द आंसर. 266 upon 243 is the right answer. नया बेटा, अपने को डिवाइड करना था, आपने मल्टीप्लाई कर दिया रे इधर. ओके बच्चों, सो रुकते हैं अपन यहाँ पे आज, और बाकी अपन कंटिन्यू करेंगे कल. सो व्हेरी इझी टॉपिक, व्हेरी इंटरेस्टिंग ऑल्सो, कारण की कॅल्क्युलेशन आहेत. कॅल्क्युलेशन तर आपल्या सर्वांचे फेवरेट आहेत. येस. आणि ह्या चॅप्टरला आपण एकदम स्लोली यासाठी जातोय, कारण की दिस चैप्टर इज वेरी मच इंपॉर्टेंट. ओके चलो, सो रुकते अपन यहाँ पे और बाकी देखेंगे अपन कल. सी यू टुमारो गाइज, हैव नाइस डे.